डोंबिवलीतील लोढा हेवन या निवासी संकुलात शेजाऱ्यांमधील वादातून एक प्रकार समोर आलाय। चेंबरच्या साफसफाईच्या कारणावरून दोन कुटुंबांमध्ये वाद झाल्याचं सांगितलं जात आहे। या दरम्यान एका व्यक्तीने पाळीव कुत्रा सोडल्याचा आरोप करण्यात आलाय, तर या घटनेत 2 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं समजतंय। या प्रकरणात मानपाडा पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। घटनेबाबत अधिक माहिती घेण्यासाठी पोलिसांकडून चौकशी केली जाते। माझं नाव आहे अंजू मनोज जोगी। मी लोढा हेवन डोंबिवली ईस्टला राहते। आमच्या सोसायटीमध्ये गेले 5 वर्ष झालं बाजूला कुटुंब राहतं, संतोष तिवारी, अनुराधा तिवारी। ह्यांनी सोसायटीच्या जागेवरती अतिक्रमण केल्यामुळे आमचे नेहमी वाद होतात। त्या जागेवरनं नेहमी आमच्या 3-4 कंप्लेंटी मानपाडा पोलीस स्टेशनला ऑलरेडी FIR आमच्या झालेल्या होत्या। पण ह्यावेळेस आमचं चेंबर साफ करायचं होतं। ॲज अ सेक्रेटरी, सोसायटीची सेक्रेटरी म्हणून मी माझं चेंबर साफ करण्यासाठी पाठीमागे गेली असता तिने माझ्या मुलाच्या अंगावरती दगडफेक केली। तर चेंबर साफ करणाऱ्याच्या अंगावरती तिने कुत्रं सोडलं आणि सांगितलं की मी चेंबर साफ करून देणार नाही, ज्याला घेऊन यायचे त्याला घेऊन ये, ही माझी जागा आहे, तुला मी माझ्या जागेत घुसून देणार नाही। ती चेंबरची जागा कॉमन आहे तरी पण ती भांडत होती। माझा मुलगा तिला समजवायचा प्रयत्न करत होता, आंटी हमारे घर में गंदा पानी आया है, मत करो, हमको चेंबर साफ करने दो। पण ती ऐकायला तयार नव्हती, तिची मुलगी ऐकायला तयार नव्हती। त्या लोकांनी मारामारी केली, दगडफेक केली। त्यानंतर एवढी भयानक मारामारी केली त्या लोकांनी, बाहेरच्या लोकांना फोन करून बोलवून घेतलं आणि प्लस कुत्रे सोडले तिने अंगावरती। त्यामध्ये कुत्रा माझ्या मुलाच्या उजव्या पायाला चावला, एवढी दुखापत झाली। माझ्या मिस्टरांच्या उजव्या पायाला चावला, त्यांना 3 दिवस ॲडमिट करावं लागलं शास्त्रीनगर हॉस्पिटलला। हा सगळा प्रकार सोसायटीमध्ये घडला आहे। सोसायटीच्या अतिक्रमणावरून हा भांडण आमचं चालू आहे। आम्ही गेले 4 वर्ष KDMCला पाठलाग करतोय, 4 वर्ष आम्ही पाठपुरावा करतोय, पत्रव्यवहार करतोय, सगळं काही आम्ही करून थकलो। KDMC आम्हाला सपोर्ट करत नाही। या प्रकरणी काय गुन्हा दाखल केला? या प्रकरणी पोलिसांनी आम्हाला खूप सपोर्ट केला आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतलेला आहे। पोलिसांचं नाव आहे शिंदे सर जे मानपाडाचे मेन इंचार्ज आहेत, त्यांनी सपोर्ट केला आणि पालवे सरांनी आमची FIR रजिस्टर करून घेतली। तुमची काय मागणी काय तुमची? आमची मागणी एवढीच आहे की हे दादागिरी बंद व्हावी। सोसायटीच्या जागेवरती जे अतिक्रमण केलेलं आहे ते KDMCने दखल घ्यावी त्या गोष्टीमध्ये। आम्ही गेले 4 वर्ष पाठपुरावा करतो, त्या गोष्टीकडे ते लक्ष देत नाही आहेत। माझ्याकडे सगळे प्रूफ आहेत, पत्रव्यवहार आहेत। आम्ही KDMCला केले, आमदारांकडे आम्ही गेलो आहे, प्रत्येक ठिकाणी आम्ही गेलेलो आहे या गोष्टीसाठी की बाबा ती बाई दादागिरी करते। तिच्या जवळ कोणीही सोसायटीचा मेंबर, मी नाही, दुसराही कोणी गेला विचारायला, कारवाई व्हावी ही तुमची मागणी हां, तिच्यावर कोणीही सोसायटीला मेंबरी ती डायरेक्ट जोरात ओढून शिव्या घालायला सुरुवात करते, अंगावरचे कपडे फाडते, खोट्या केसेस दाखल करते। याबद्दलही आम्ही पोलीस स्टेशनला, DCP ऑफिसला, सगळीकडे आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे। ही बाई कोणालाच ऐकत नाही आहे। व्हिडिओ व्हायरल करणे हा भाजपचाच अजेंडा आहे, तर बच्चू कडू यांचा सत्ताधारी पक्षांवर थेट प्रहार आहे। अशोक खरातांसोबतची भेट केवळ योगायोग असून कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मंदिरात गेल्याचा दावा बच्चू कडू यांनी केलाय। मोठ्या नेत्यांचा फोटोही आहे, त्यांना का नाही विचारलं जात, बच्चू कडूचा असा संताप्त सवाल आहे। तर आसाराम बापूच्या भेटीचा दाखला देत भाजपच्या दुहेरी भूमिकेवर बोट ठेवत नाशिकचे अशोक खरात प्रकरण आता केवळ गुन्हेगारीपुरतं मर्यादित राहिलं नाही, तर त्याला आता राजकीय वळण मिळालंय। या प्रकरणात नाव गवल्या गेल्याचं माजी मंत्री बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। भाजपच्या IT सेलवर आपल्याला बदनाम करण्याचा कट रचल्याचा खळबळजनक आरोप केलाय। अमरावतीत माध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांनी स्पष्ट केलंय की खरात सोबतची त्यांची भेट ही पूर्व नियोजित नव्हती। कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव ते एका महादेवाच्या मंदिरात गेले होते, जिथे खरातने त्यांचा सत्कार केलाय। ते वयाने मोठे असल्याने मी संस्कृतीप्रमाणे त्यांच्या पाया पडलो, मात्र त्या भोंदूगिरीची मी जाहीर निषेधच करतो, असे स्पष्टीकरण कडू यांनी दिले। तसेच खरातने केलेले सर्व निदान चुकीचे ठरले होते, असंही त्यांनी आवर्जून सांगितलंय। या प्रकरणातील सर्वात मोठा आरोप बच्चू कडू यांनी भाजपवर केलाय। कोणत्या सीड्या बाहेर काढायच्या आणि कोणाला बदनाम करायचं हे भाजपच्या कार्यालयातूनच ठरवलं जातंय, असा दावा त्यांनी केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विखे पाटील यांच्यासारख्या बड्या नेत्यांनी खरातची भेट घेतली होती। मग केवळ मलाच का लक्ष केलं जातंय, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय।
आपली बाजू मांडताना बच्चू कडू यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्याचं आसाराम बापू सोबतचे संदर्भ दिले. जर फोटो किंवा भेटीवरून कोणाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं असेल तर भाजपच्या त्या बड्या नेत्यांचेही राजीनामे घ्यावे लागतील का, असा प्रतिसवाल त्यांनी केलाय. केवळ गरीब आणि स्वतंत्र राजकीय भूमिका घेणाऱ्या नेत्यांना दबावात टाकण्याचा हा प्रयत्न असल्याचंही त्यांनी म्हटलंय. बच्चू कडू यांच्या या आरोपामुळे आता महायुतीमध्ये आणि राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. खरात प्रकरणातील हे फोटो आणि व्हिडिओची लढाई आता कोणत्या थराला जाते आणि भाजप या आरोपांना काय उत्तर देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. प्रकरण सुरू आहे, त्यामध्ये आज एक व्हिडिओ व्हायरल होते ज्यामध्ये तुम्ही त्यांच्या पाया पडताय. काय आहे का भोंदू बाबाचा आम्ही निषेधच करतो, त्यांचं समर्थन कधीच करू शकत नाही. आणि कार्यकर्त्यांना आम्हाला मंदिरात नेलं, महादेवाचं मंदिर होतं, महादेवाच्या मंदिरात ते भोंदू बाबा तिथं होते. त्यांनी माझा सत्कार केला, फेटा बांधला आणि काय म्हणतात त्याला, आता एक कोणताही वरिष्ठ माणूस आमच्या वयापेक्षा जास्त आहे तर ते आपली संस्कृती आहे, आपण पाया पडतोय, ते झुकून आपण असं फक्त त्याला एक काय म्हणते मान सन्मान म्हणून. ते 4 वर्षाच्या अगोदरची गोष्ट आहे, मी आता ते पाहतो, 2 वर्षे नाही 4 वर्ष अगोदरची गोष्ट आहे. त्या कार्यकर्त्यांना आग्रस्त नेला आणि समाजाचं मन राखावं लागतं कधी कधी. आम्हाला माहीत असतं का हा बाबा कामाचा नाही, हे सगळं धुताण आहे, पण समाज मन नाराज झालं नाही पाहिजे म्हणून एक आम्हाला जपावं लागतं. वास्तविक ते कठोरपणा आपण घेतला पाहिजे. यानंतर नक्की आम्ही ते घेत राहू, त्याचा आम्ही निषेधच करतो. पण मला एक प्रश्न विचारायचा आहे मीडियावाले, म्हणजे तुम्ही किती मीडियावाले भारी लोक आहे, बदमाश म्हणणार नाही कारण मग तुम्ही आधी उलट्या बातम्या टाका. तर तुम्ही फडणवीस साहेब तिथं गेले, त्यांना विचारलं का तुम्ही? अमित शहा तिथे जाऊन आले, त्यांना विचारलं का तुम्ही? ते तुमच्यात ते मर्दांगे येत नाही, त्यांना फोन लावून विचारायला पाहिजे. शिंदे साहेब तिथं गेले, ते विखे पाटील तिथं गेले, ते कोणत्या शिड्या बाहेर काढायच्या हे बी जे पीनंच ठरवलं. मीडिया तेवढ्याच बरोबर बाहेर काढतं. व्यवस्थित BJP व्यवस्थित कार्यक्रम राबवतं आहे आणि मीडिया तिथं जाऊन बरोबर ते तेवढ्याच. आता 300 कॅसेट व्हिडिओ आहे त्याच्याबरोबर. मग ते फक्त BJPच्या संबंधित येत नाही. तुम्ही सांगा, जयंतराव पाटीलही गेले तिथे विखे पाटील पण आहे बसलेले, त्याला विचारलं का तुम्ही? बच्चू कडू बरं आहे, गरीब माणूस, त्याला कसं बदनाम करता येईल हा अजेंडा तिकूनच आलेला आहे BJPच्या पार्टी कार्यालयातून. त्याच्यानं फक्त मी गेलो काय, सत्कार झाला काय, तर व्यवस्थित बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. वास्तविक अशा भोंदूबाबूच्या, मी तर माझं लग्न 2 ऑक्टोबर गांधी जयंती लावलं तेव्हा 12 मास होते. सगळे पंडित म्हणे या दिवशी लग्न करणं म्हणजे उचित नाही आहे. आम्ही या प्रवृत्तीतले माणसं आहे. मग किती डाव दाखणार भोंदूबाबाला तुम्ही? रोज सुरू आहे तुमचं, म्हणजे सकाळपासून 10वा दिवस आहे आता. एवढ्या जर आत्महत्या दाखवल्या असत्या ना मीडियानं, कदाचित त्याच्यावर वाचा फुटला असता.